महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील शासकीय महामंडळाचं वाटप लवकरच होण्याची शक्यता। काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत महामंडळ वाटपावर चर्चा। लवकरच प्रलंबित महामंडळांचा तिढा सुटणार असल्याचे संकेत। महामंडळाचा विषय आहे किंवा एसईओ नेमायचे आहेत, निधीच्या वाटपाच्या संदर्भातला प्रश्न आहे, ह्या चारी पाच विषयांवर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। सगळ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देणं आवश्यक आहे, त्यांनाही त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे आणि म्हणून या समित्या लवकरात लवकर करण्याच्या विषयी आज चर्चा झालेली आहे। साधारणपणे जे आहे असं आम्ही ठरवलं की 15 सप्टेंबरच्या आतमध्ये ही सगळी नावं जी आहेत एकत्रित सगळ्यांची आली पाहिजेत। शक्य तितक्या असं समजा 15 ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये सगळं संपवून टाकलं पाहिजे काय आणि सगळ्याचे निर्णय झाले पाहिजेत अशा रीतीने आम्ही काम करणार आहोत। वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा ठाण्यातल्या गडकरी रंगातांमध्ये आयोजन। ठाणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आपली कैफियत गणेश नाईक यांच्यासमोर मांडण्याची शक्यता। गणेश नाईक पुन्हा शिवसेनेवर निशाणा साधण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे सेवक आहेत, त्यांना महाराष्ट्रातच काम करू द्या, त्यांना दिल्लीत का पाठवताय? देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या विरोधकांच्या दाव्याला मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचं उत्तर। देवेंद्रजी नागपूरचे, देवेंद्रजी महाराष्ट्राचे सेवक आहेत आणि त्यांना इथे आपली सेवा करू द्या, त्यांना का पाठवताय? करू द्या सेवा। महाराष्ट्र इज द मोस्ट यील्डिंग स्टेट फॉर द कंट्री और इधर जवाबदार इंसान देवेंद्र जी है। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का। वैरागच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शिवसेनेत। उपनगराध्यक्ष निरंजन भूमकरांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। भाजपचे आज नाशिकमध्ये आढावा बैठक। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक कामाचा घेतला जाणार आढावा। संघटनात्मक कामकाज आणि रणनीतीवर बैठकीत मंथन। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय कार्यालय प्रभारी तरुण चुग उपस्थित राहणार। कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। कुंभमेळा मंत्री असताना महाजनांच्या नातेवाईकांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याची भास्कर जाधवांची टीका। गिरीश महाजनांच्या नातेवाईकांनी मोठा भ्रष्टाचार केला। संपूर्ण नाशिक खड्ड्यामध्ये घालण्याचं काम हे गिरीश महाजनांनी केलं। खूप मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम हे ते कुंभमेळा मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडून होतंय आणि म्हणून त्यांना प्रमोशन म्हणून त्यांना पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं। मुंबई गोवा महामार्गावर नाशिकपेक्षा जास्त खड्डे पाडण्यासाठी भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची टीका। नाशिक खड्ड्यामध्ये घालण्याचं काम हे गिरीश महाजनांनी केलं। खूप मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम हे ते कुंभमेळा मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडून होतंय आणि म्हणून त्यांना प्रमोशन म्हणून त्यांना पुन्हा नाशिकचं पालकमंत्रीपद दिलं। मला असं वाटतं भरत गोगावलेंना सुद्धा अधिक खड्डे पाडण्याकरता म्हणून पालकमंत्रीपद दिलं असावं। राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्ष असल्याचं भान नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची टीका। विधानसभा अध्यक्ष निपक्षपाती, पण नार्वेकरांकडून ती अपेक्षा नाही, जाधवांची प्रतिक्रिया। मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च। सोशल मीडिया सांभाळण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये खर्चाचा प्रस्ताव। महापौरांवर टीका होण्याची शक्यता। सोशल मीडियावरच्या प्रसिद्धीच्या खर्चाच्या वादानंतर महापौर कार्यालयाचं स्पष्टीकरण। एका संस्थेकडून महापौर कार्यालयाच्या प्रसिद्धीचा खर्च केला जातोय, त्यात मनुष्यबळाचाही समावेश। निविदा प्रक्रिया राबवून संस्थेची नियुक्ती केल्याची महापौर ऋतू तावडेंची माहिती।
बेस्टच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभागृहात बहुमतानं मंजूर. बेस्टच्या 22 आगारांचा होणार सार्वजनिक खासगी भागीदारा म्हणजेच पीपीपीच्या माध्यमातून विकास. बेस्टच्या मोकळ्याच्या जागांवर बांधली जाणार संकुलं आणि निवासी टॉवर्स. मुंबईतील बेस्ट सेवा सध्या प्रचंड तोट्यात. तोटा भरून काढण्यासाठी बेस्टच्या 22 आगारांचा पुनर्विकास होणार. बेस्टच्या जागांवर संकुलं आणि मॉल उभे राहणार आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बेस्ट बसचा तोटा भरून काढला जाईल. बेस्ट बसच्या प्रस्तावावरून महापालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी. दोन्ही बाजूचे नगरसेवक आक्रमक झाल्यानं गोंधळ. विरोधकांकडून धमकी दिली जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप. धमकी सहन केली जाणार नसल्याचा महापौर रितू तावडेंचा इशारा. पॉसिबल होत सगळ्यांना द्यायला. एक मिनिट नाही पॉसिबल होत सगळ्यांना सभागृहात प्रत्येक वेळा. एक मिनिट बोलते ना मी. नाही होत पॉसिबल प्रत्येकाला द्यायला. वेळ बघावी लागते, बिझनेस घ्यावा लागतो, सगळ्यांची मनं सांभाळावी लागतात. एक ह्याला नाही दिलं तर ही काय दादागिरी? अरे तुमको क्या मालूम, मैं देख रही हूं. हे नाही चालणार, आम्ही सांगते. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधुग्रामच्या जागेसाठी अतिरिक्त 1000 एकर भूसंपादनाला स्थगिती. नाशिक महापालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश. कल्याण डोंबिवलीमध्ये एका संस्थेतील कर्मचारी नागरिकांशी मराठी भाषेत संवाद साधत नाहीत. महापालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे तक्रार. मराठी बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश. वहाँ जो कर्मचारी है वो नागरिकों से मराठी में संवाद नहीं कर पा रहे हैं, तो उस वजह के लिए हमने उस मक्तेदार को सूचनाएं दी है कि जो नागरिकों से मराठी में संवाद कर सके ऐसे एम्प्लॉय को वहाँ नियुक्त किया जाए. अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणाची आदिवासी विभागाकडून गंभीर दखल. आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी केली आश्रमाची पाहणी. किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता असल्याचं पाहणीतून समोर. वर्षाकाठी एका विद्यार्थ्यामागे 70,000 खर्च, तरी विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याचं वास्तव समोर. शाळेची पाहणी केल्यानंतर 1960 साल आल्यासारखं वाटतंय. स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत दिपकेंकडून हिंगोलीतल्या कडोळी या गावातील शाळेची पाहणी. फुटके दरवाजे, गळते पत्रे आणि अत्यंत जुनाट शाळा पाहून अभिजित दिपके आक्रमक. मी अवस्था तीच बघतोय आता. म्हणजे इथं आल्यावर मला असं वाटतंय की मी 1960-70च्या काळात आलेलो आहे. मला असं वाटतंय ह्या शाळेला बघून. अजूनही पत्रे सगळे, बाथरूम मध्ये नळ नाही. हे करायचं का त्या बाथरूमचं? शाळेसाठी आंदोलन करायचं का? ते इथलचे जे बीडीओ आहे त्यांना जाऊन सांगा 10 दिवसाच्या आत काम सुरू करा. सीजेपीचे आशुतोष रांका राजस्थानमधील शाळांना भेट देणार. स्कूल ठीक करो अभियानाअंतर्गत शाळांच्या परिस्थितीची पाहणी करणार. संपूर्ण टीमसह शाळांना भेट देणार. रांका यांची पोस्ट करून माहिती. अहिल्यानगर जिल्हा परिषदेला विद्यार्थ्यांच्या पहिल्या गणवेशासाठी 4 कोटींचा निधी. मात्र शाळा सुरू होऊन 3 महिने झाले तरी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकच गणवेश, तर मिळालेला गणवेश देखील संबंधित शाळेतील समितीच्या क्रेडिटवर. अजून 2 महिने उलटून देखील पहिल्या गणवेशचे पैसे मुलांना भेटलेले नाही आणि हे पैसे न मिळाल्यामुळं आम्हाला मुलांना त्या ठिकाणी दुसरा गणवेश देखील देता आलेला नाही आजपर्यंत. आणि दुसरा गणवेश जर घेण्याचा विषय आला तर पहिल्या या ठिकाणी दुकानदार काय करतात, ते आम्हाला पहिल्या गणवेशचे पैसे मागतात आणि त्यांचा तगादा चालू आहे. आम्हाला नवीन ड्रेस मिळालेला नाही. आम्ही 15 ऑगस्टला जुना ड्रेस घालून आलो कारण की आमचा ड्रेस धुवायला टाकला. हा गणवेश मागच्या वर्षीचा आहे. आझाद मैदानातील 28 ऑगस्टच्या ओबीसी आंदोलनासाठी यापूर्वीच परवानगीचा अर्ज. वकील मंगेश ससाणे यांची माहिती. तर जरांगेंचे वराती मागून घोडे असले तरी चालणार नाही. ओबीसींच्या आंदोलनासाठी वेळेआधीच अर्ज. वकील ससाणे यांचं स्पष्टीकरण. सर्व ओबीसी संघटनांतर्फे आम्ही
29 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये या आंदोलनाची परवानगी मिळावी म्हणून आम्ही निवेदन दिलंय, पत्र दिलंय. आता आम्हाला असं समजतंय की त्या मनोज जरांगे तो तिकडं नादावला होता, अंतरवाली सराटीला तो आंदोलन करणार होता, पण आता आज समजतंय की त्यांनी सुद्धा आझाद मैदानामध्येच आंदोलन करायचंय. अशा प्रकारच्या आता बातम्या प्रसारित झाल्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून अखिल भारतीय समन्वय बैठक. 3 दिवसांच्या बैठकीत संघ परिवारातील 32 संघटना सहभागी होणार. जेएनझी संबंधीच्या मुद्द्यावर बैठकीत प्राधान्याने चर्चा. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये बैठकीचं आयोजन. भिवंडीच्या टेंभोली खारबाव रस्त्याची दुरवस्था. शाळकरी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना साथ. 35 ते 40 गावातील नागरिकांचा अडचणींशी सामना. रस्ता दुरुस्तीची मागणी. कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्यांचं ग्रहण. त्याविरोधात नागरिकांचं अनोखं आंदोलन. खड्ड्यांवर फुलांच्या पाकळ्या टाकून केला निषेध. कोल्हापूरकरांनी चिखलात उभं राहून केली निदर्शनं. महापौरांचा एकही नगरसेवक फिरकला नसल्याचा स्थानिकांचा आरोप. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातल्या जुनोना गावातील मुख्य रस्त्याला तलावाचं स्वरूप. रस्त्याचं काम अर्धवट. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल तर रोगराईचाही धोका. पुण्याच्या म्हाळुंगे येथे खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू. कॅन्डल मार्च काढून परिसरातील नागरिकांनी केला प्रशासनाचा निषेध. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणावरून काढला कॅन्डल मार्च. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या. नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या. मुलीला ऊसाच्या शेतात नेऊन अत्याचार. नराधमाला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी. नाशिकच्या विल्लोळीमध्ये मुलीसोबत बोलण्याचा व्हिडिओ काढल्याच्या रागातून कोयत्यानं हल्ला. राहुल सरकटेवर हल्ला करून दुसऱ्या मजल्यावरून फेकलं. उपचारादरम्यान राहुल सरकटेचा मृत्यू. 3 आरोपींवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. नागपूरच्या मनीषनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल स्टेरियसमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळलाय तर एक तरुण जखमी अवस्थेत आढळलाय. शिवानी गजबी असं मृत तरुणीचं नाव. तर हॉटेलमध्ये तरुण आणि तरुणीमध्ये वाद झाला होता. या वादानंतर तरुणीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातल्या मोरणा तलावात आढळले 2 जणांचे मृतदेह. 26 वर्षीय महादेव निंबाळकर आणि 19 वर्षीय निकिता कांबळे अशी दोन्ही मृतकांची नावं दोघांच्याही पालकांनी दिली होती. हरवल्याची तक्रार. मृत्यूचं कारण अस्पष्ट. बीडच्या घाट नांदूरमध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या. 5 लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याचा आरोप. पतीसह 4 विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता. 27 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात पाऊस नाही. हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कैलास डाखोरे यांची माहिती. नाशिकच्या नांदगावमधल्या कसमादे भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. तर फवारणीसाठी अधिकचा खर्च करावा लागत असून अळीचा प्रादुर्भाव कमी झाला नाहीये. तर पेरणी खर्च फवारणीचा खर्च वाया जाण्याची भीती. जवळजवळ 60 ते 70% लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. खूप मागडे फवारण्या करून सुद्धा ती अळी कंट्रोल होत नाही. त्यामुळे शेतीचा खर्च खूप वाढलाय. मका या पिकाला फवारणी लागतच नव्हती. आता अक्षरशः उगल्यापासून ती अळी त्याच्यावर अटॅक करते. आम्हाला तर त्यात एक शंका वाटायला लागली का या कंपन्यांद्वारे बियाण्यांमध्येच लष्करी अळीचा प्रादुर्भाव आलाय का काय. अहिल्यानगरमधील फुलशेतीचं क्षेत्र घटलं. मागील 2 वर्षाच्या तुलनेत फुलांचं क्षेत्र 312 हेक्टरनं घटलं. सध्या 836 हेक्टरवर फुलशेती. श्रीगोंदा, पारनेर आणि नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचं फुलशेती करण्याचं प्रमाण अधिक. गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि उपसभापती विरोधातील अविश्वास ठराव मंजूर. 15 संचालकांनी केलं अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान. सभापती भाऊराव उके आणि उपसभापती राजकुमार पटले यांना व्हावं लागलं पायउतार. बीडच्या परळीकरांच्या मागणीसाठी रेल्वे दुजाभाव करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. महिनाभरात परळी मुंबई रेल्वे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. परळी रेल्वे विकास समितीची आक्रमक भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे